हा विमान आलाय आणि मी इथेच पतंग उडवणार आहे. त्या विमानाला टक्कर देऊ आपण आज. पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला. हॅलो गाईज, तर मी आणि आमचा दियांश आम्ही आलोय पतंग उडवायला. काल मकर संक्रांती होती पण काल काय आम्ही उडवलं नाही आणि आज सकाळ सकाळ तो मला उठवायला आला. झोपलेलं होतं का चाचू मला पतंग उडवायचा आहे, असा तसा हेम तेम. भरपूर पोरं उडवतात पतंग इथं. हे तिकडे कोपऱ्यात पतंग उडवतात, दिसतील का तुम्हाला? नाही दिसत. आणि इकडे पण आहेत पाठीमागे. तर मी आलोय R3च्या बाजूला एक असं वॉकिंग प्लेस आहे. त्या प्लेसवर आलोय पतंग उडवायला. आणि मेन म्हणजे मी इथं का आलो कारण इथूनच विमान असा ये जा करत असतं. तर बोलो विमानाला टक्कर देऊ आपण आज, म्हणून आम्ही पतंग उडवायला आलोय. तेव्हा आमचा दियांश आणि ही आमची पतंग गोल्डन कलरची. दियांश तू काय बोलते का आज? काय पतंग उडवणार आहे का? का मी उडू? जोरान बोल. त्याला उडवता येते, तोच उडवणार आहे. मी फक्त त्याला सेटिंग करून देते त्याला. आणि भरपूर पतंग उडवले ना आम्ही पण लहानपणी. आज दियांसाठी मी पतंग उडवायला आलोय, पूर्ण बांधून वगैरे घेऊन आलोय. आता पतंग उडवतो आणि तुम्हाला दाखवतो. तर हे आमचं पतंग आणि आम्ही आता उडवणार आहे. तिथं लहान पोरं सायकलिंग करत आहे तिथं. चल पकड, पतंग उडवू चला गड्यानो, पतंग उडवू चला. मागे जा, मागे जा, मागे जा. कॅमेऱ्यामध्ये दिसला पाहिजे तू. 1 2 3 स्टार्ट. उडव. लय गोलांडा का रे? ओ माय गॉड. पतंग आमचा गोलांडे खातोय म्हणून धागा जरा कमी करते. बघू, धागा जर कमी करून उडला तर ठीक, नाही तर मग सेटिंग करायला दियांशी पप्पाला बोलवायला लागेल. त्याला परफेक्ट बांधायची माहिती आहे. मी काय जास्त काय पतंग बांधले नाही. दियांचा पप्पा काय स्मार्ट आहे ना. तुटलेले गाड्यानं पण बनवतात. वाह वाह वाह. इकडे कॅमेऱ्यामध्ये सांग तुझा पप्पा काय करतं. तुटलेले गाड्यांना पण बनवतं दियांचा पप्पा. टॅलेंटची कमी नाही आमच्याकडं. मी आज विमानाला टक्कर देणार आहे, तुम्ही बघाच. वारा कमी झालाय, बघू आता. 1 2 3 स्टार्ट. चाचू बॅलेन्स करण्यासाठी खालती वजन जरा वाढला तर बॅलेन्स होऊ शकतो पतंग. आणि आम्ही आज काय पण करून पतंग उडवूच. बॅलेन्स करण्यासाठी शेपूट बांधतोय. जास्त बांधलं तर खालीच राहील पतंग, वरती जाणार नाही. पण जुगाड करण्याची सवय आहे मला. काय पण मी जुगाड करू आणि पतंग उडवू. ओके ओके वाडे. आणि आमचा पतंग पतंगापेक्षा मोठी शेपूट झालेली आहे. बाळाई पकड, हे पकड. आता जर जुगाड लावलाय आणि जर आता उडला नाही पतंग तर मग काय समजणार नाही मला काय करायचं. घे पकड. 1 2 3 थांब एक मिनिट. 1 2 3 स्टार्ट. खाली नाही चाल. ते काय वारा गायब झालाय, तर वाऱ्याचा काय समजत नाही. वारा गायब झाला तर आम्ही पतंग कसं उडवू ना. माझ्याकडे टाईम नाही, जास्त वेळ नाही थांबू शकत. आम्हाला पतंग कसं काय पण करून उडवायचंच आहे.
आणि दियांशी तर कंटाळला आहे, पतंग उडत नाही, वारा लागत नाही, झाडचा पाला पण हलत नाही बघा. आणि थोड्या वेळात आम्ही पतंगाची उडान भरणार आहेत. तुम्ही काय पण बघा, सॉरी काय पण नका बघू, तुम्ही बघत राहा. पतंग उडला नाही ना, लय मोठे विमानं उडवले ते पतंग काय आहे आपल्या समोर. फायनली गाईज पतंगाने घाम फुटलेला आहे म्हणा. वारा काय येत नाही आणि घाम फोडलाय पतंगाने. ही पोरा पण पतंग उडून कंटाळली, त्यांचा पण काय पतंग उडत नाही, वारा नाही म्हणून. इकडे पण पोरं आहेत पतंग उडवायला आली, पण पतंग काय उडत नाही कारण वाराच नाही. आणि इथे आम्हाला छोटेसे मित्र भेटलेत, ते पण पतंग उडवायला आले. काय रे पोरांनो, काय नाही पतंग उडला? वारा नाही. मग तुम्हाला हवा पाहिजे का वारा पाहिजे? वारा. एक काम करते, मी पतंग उडवते, तुम्ही वारा घाला. ती हवा आहे. तर काहीच कंटाळलो आता, गरम होते. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो रोशन काय चीज आहे ती. पतंग उडवल्याशिवाय राहणार नाही, शब्द आहे आपला. काय इथं आम्ही पतंग उडवायला वाराच नाही, नुसतं त्यावेळेस केलं का? तर काहीच वाऱ्याने घाम फोडलाय, वारच नाही लागत. कंटाळलो आता, गरम होतंय, ऊन लागतंय. दियांश बघत हा, या पतंग शेवट राहते. अरे वाराच नाही तर कुठची पतंग उडेल? पुण्याच्या वाऱ्यात पतंग उडवायला आलोय, काय समजत नाही काय करू. वाऱ्याची वाट बघतोय, संध्याकाळ झाली आहे, वाजलेत 5, 5:30ला वारा येणार. तेवढा काय थांबायचं नाही, पण पतंग उडवूनच जायचं आहे. थांबर मी आता काय करू, नाही तर मग याला असं वाटेल चाचूला पतंग उडवता नाही. जेवलो नाही, जिमला गेलो तो 1 वाजता, त्याला बोलवलं 4 वाजता बरं होईल आपला पतंग उडवायला स्टार्ट. करेक्ट 4 वाजता मी इथं आलो, पतंग काय उडत नाही. झुकेगा नाही साला, झुकेगा नाही साला, झुकेगा नाही साला. म्हणजे पतंग असं नाही का उडत नाही, पतंग उडतंय, पण मधीनच इकडं अशी खाडी आहे. जर वारा मधीनच कमी झाला म्हणजे काय थांबला तर पतंग त्या झाडीमध्ये अटकल आणि मग आमची पतंग उडणार नाही आणि मग आम्हाला तसंच घरी जायला लागेल. म्हणून मी जरा घाबरते का पतंग अटकायला नको. जरा मध्यंतरी पतंग जातंय, पण नंतर वारा थांबला तर काय करू, हा पण एक विषय आहे. बघा ना तुम्हाला, पतंग मध्यंतरी जातंय, काय घ्यायचं, वाराच नाही, कंटाळलो. चला टाइमपास तुम्हाला काहीतरी बोलून दाखवतो. बाला इकडे. आओगे तुम जब साजना अंगना आओगे तुम जब साजना अंगना बरसेगा सावन. चुकलं वाटतं. आओगे जब तुम मेरे साजना अंगना फूल नाही येत. ॲक्टिंग आहे. वारा आलेला आहे पण तो थांबला नाही पाहिजे त्याची मी आशा करते. आणि वारा थांबल कारण तो त्याच्या मर्जीने आहे, आपल्या मर्जीने थोडी चालणार आहे. तर गाईच मी इथं पतंग उडवायला आलोय. तुम्हाला बोललो का विमानाला टक्कर द्यायची आपल्याला पतंगाशी. तुम्ही बघू शकता विमान दिसतंय का पुढे. हा हे बघा, हा विमान आलाय आणि मी इथंच पतंग उडवणार आहे. या विमानाला टक्कर देऊ आपण आज. हा बघा, हा असं विमान जातो इथून. दिसतंय का विमान तुम्हाला?
तू भी क्या याद रखेगा लौड़े, टक्कर देने के लिए रोशन भगत आया है, उसके साथ दियांश भगत. तर गाईज विमान माझ्या घराच्या वरून जातं आणि कधी जर मी बाहेर गेलो तर मी एअरपोर्टवर म्हणजे जेव्हा रिटर्न यायचं असेल तर मी एअरपोर्टला जाणार नाही, मधीतूनच उडी टाकीन घरावर डायरेक्ट. तर बघू शकता विमान तुम्ही काहीच बघा नाव वाचा विमानाचं. तर गाईज फायनली पतंग आमचा उडत आहे. हा दियांश, आणि दियांश खुश झालाय पतंग उडते. तर मी आता तुम्हाला आकाशात झेप घेऊन दाखवतो, याची नंतर तुम्हाला दाखवतो. तर गाईज ही आहे माझी पतंग आमची, आणि दियांश खुश झालेला आहे. बघा पतंग उडू चला गड्यानो, पतंग उडू चला. फायनली आम्ही पतंग उडवला आहे आणि आता तो खाली पाडला तरी चालेल, कारण मला फक्त उडवून दाखवता होता. तर गाईज ही आपली पतंग आहे आणि समोरून त्याला टक्कर द्यायला विमान येत आहे. आणि तर गाईज आपला पतंग बघा कसा आकाशात गेलेला आहे. जास्त झुंकार लागेल तेव्हाच दिसेल म्हणतो वाटतंय. आणि हे बघा आपला पतंग कसा उडतंय. तर गाईज फायनली माझ्या दियांचा पतंग असा आकाशात गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या दियांचा पतंग. पतंग उडू चला गड्यानो, पतंग उडू चला. आणि माझा दियांश हॅपी फेस मध्ये आलेला आहे. इकडे बघ रे, काय बोलशील मग आता? पतंग उडून दिला मी तुला. बघू खेचून दाखव पतंग कसा खेचतान, असा खेचतान. माझा पतंगाला घरी न्यायचा का आपण असाच सोडून द्यायचा नंतर? थांब रे मला. तर गाईज धागा वाढवतोय म्हणजे पतंगाच्या वरती घारी म्हणजे घार पक्ष माहिती आहे ना तुम्हाला, तो ते उडताना तिथं त्यांच्यामध्ये मिक्स करायला लागतो बघा पतंग आपला. ये वादा है तुम्हारा हमसे, सॉरी हमारा वादा है तुमसे. चलो बेटा छोड़ो 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 छोड़ो. तो घाबरते सोडायला. मी घाबरत नाही. मला नाही येत कसं उडत किती रेट वाला. तर गाईज मधीतच धागा तुटला आणि पतंग गेलेला आहे. बघू शकता आपल्या छोट्या स्वप्नांचा पालना झालेला आहे. आपल्याला विमानाला टक्कर द्यायची होती पण तो गाईच पतंग पडला आपला. आता ही याच्यात आमची काय हलगर्जी नव्हती, धागाच तुटला मधीतून. मग सॉरी गाईज. आता तिथे गाय पण आली आहे, गावपूर्ण श्रद्धा झाली माझ्या गावाला आणि तो पतंग गेला. ओम नमः शिवाय. सो गाईज या लाल धाग्याने आमची साथ दिली नाही, इतक्यावरच पतंग उडून गेलेला आहे. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ? आणि जर चांगली वाटली असेल तर फॉलो करा. टॅलेंट कुठकुठ काही भरा आहे, लेकिन आम्ही टॅलेंट दाखवत नाही कारण आम्ही आमच्या लाईफमध्ये आमच्या कामामध्ये बिझी झालेलो आहेत आणि हे सगळं व्हिडिओ वगैरे बनवायला आता टाईम भेटत नाही. बिझी माणूस झालेलो आहे. छोटे 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 करून भरपूर मोठे स्वप्न असं आहेत आमचे, ते पूर्ण करण्यात थोडं बिझी आहे. बाकी व्हिडिओ जर आवडले असेल तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला. दररोज तर व्हिडिओ नाही टाकू शकत पण काही इंटरेस्टिंग असेल तर मी व्हिडिओ टाकेन आणि तुम्हाला थोडी एन्जॉयमेंट देईन. थँक्यू. बाय बाय. बाय कर.